श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक पुसे सिद्धासी, पुढील कथा सांगा आमासी. उल्हास माझ्या मानसी, गुरुचरित्र ऐकता गोड. सिद्ध म्हणे नामधारका, कथा असे अलोलिका. ऐकता जाती सर्व दोषा, ज्ञान ज्योती प्रकाशती. श्री गुरु म्हणती पतितासी, आपुले पूर्वजन्म पुससी. सांगेन ऐक विस्तारेसी, चांडाळ जन्म होणार गती. पाप पुण्याची या गती, आपुले अर्धव भोगिजेती. कर्म विपाकी असे ख्याती, जन्मोजन्मी नीचयाती. ब्राह्मण क्षत्रिय वैश्यवर्ण, त्याची पासोन चांडाळ भुवन. उपजले असती यातीहीन, जाती विभाग असे ऐका. ब्राह्मण स्त्रिये पासी देखा, शूद्र जाय व्यभिचारिका. पिंड उपजे चांडाळिका, 16वी जाती चांडाळ. हे मूळ जाती ख्याती, आणि नाना दोष करीती. त्याने हीन याती पावती. ब्राह्मण अथवा चतुर्वर्ण, त्या दोषाचा विस्तार. सांगेन ऐकतू निर्धार. ब्राह्मण रहाटे अनाचार, पावे तो हीन योनीसी. गुरु अथवा माता पिता, सोडोनी जाये आपण परता. चांडाळ योनी होय निरुता, कुलस्त्रिये सोडलिया. कुलदेवता सोडोनी, आणिक देवता पूजा. होई होय चांडाळ योनी, सदा अनृत बोले नर. सदा जीव हिंसा करी, कन्या विक्रय मनोहरी. लटकेची आपण प्रमाण करी, तोही जन्मे चांडाळ योनी. शूद्र हस्ती करवी भोजन, अश्व विक्रय करी ब्राह्मण. तोची चांडाळ होय जाण, शूद्र संपर्क सदा करी. शूद्र स्त्रीसी सदा संग, नित्यासे दासीयोग. ग्रहभांड आतळी चांग, त्याने देवपितृकर्म करीती. तोही पावे पतित योनी, एखादा नर अग्नी घाली राणी. गाई वासुरा बिघडोनी, वेगळी करी तो हीन योनी होय. सोडी आपुल्या जननी ते, आणि कलेकुरा माते ते. वेगळे करी आपुल्या सत्ते, तोही होय चांडाळ योनी. बैलावरी ब्राह्मण बैसे, शूद्राचे अन्न जेवी हर्षे. चांडाळ होय तो भरवसे, ऐसे म्हणती श्री गुरु. विप्र तीर्था आपण जाऊन, श्राद्धादी कर्मे न करी कवण. अथवा परान्न प्रतिग्रह घेई जाण, तोही होय चांडाळ योनी. षट कर्मरहित ब्राह्मण देखा, कपिला गायीचे दुग्ध ऐका. अर्पण न करिता देवद्विजादिका, अभिषेक न करिता क्षीरपान जो करी. तोही पावे चांडाळ योनी. तुळशी पत्रे ओरपोनी, पूजा करी हरिहराचरणी. शालिग्राम शूद्रे पूजलिया, न करी सेवा माता पिता. त्याची त्यासी प्रतिपाळ न करिता, चांडाळ योनी होय निरुता. सप्तजन्म कृमी होय, पहिली एक स्त्री असता. दुसरी करोनी तिसी त्यजिता, होय जन्म त्यासी पतिता. आणिक एक सांगे नवल, श्रमोनी अतिथी आले असती. वेद म्हणवोनी अन्न घालिती, जन्म पावे तो त्वरिती. चांडाळ योनी पर्ययसा, योग्य ब्राह्मणा निंदा करी. आणि कयातीसी पूजा करी. चांडाळ योनी निर्धारी, वृत्तिलोप केलिया. तळे विहिरी फोडी मोडी, लिंगालय पूजा तोडी. ब्राह्मणांची घरे मोडी, तोही जन्मे पतितकोळी. स्वामी स्त्रीशी गुरुस्त्रीशी, शत्रु मित्र विश्वास्त्रीशी. जो करी व्यभिचारासी, तोही जन्मे पतिता घरी. दोघी स्त्रिया असती जासी, जो ठेवी प्रपंचेसी. अतिथी आलिया अस्तमानासी, ग्रास न दे तोही जन्मे पतित होय. त्रिसंध्याकाळ समय देखा, विप्रभोजन करी जो अविवेका. भाक देऊन परते जो का, तोही जन्मे चांडाळ. राजे देती भूमिदान, आपण घेती हिरोन. संध्याकाळी करी शयन, तोही होय चांडाळ. वैश्वदेव काली अतिथीसी, जो बोले कवण दुष्टोत्तरेसी. अन्न नेदी तयासी, तो हीन योनी कुकुट होऊन उपजे. गंगा तीर्थ निंदा करी, एकादशीस भोजन सारी. स्वामी ते सोडून पळे रणागरी, तोही जन्मे चांडाळ योनी. स्त्री संभोग
पर्वणीसी अथवा करी हरिदिवशी वेदमार्ग शिकवी शूद्रासी चांडाळ योनी जन्म पावे मृत्यू दिवसी न करी श्राद्ध केले पुण्य सांगे प्रसिद्ध वाटे क्रियासी करी भेद चांडाळ योनी जन्म पावे ग्रीष्मकाळी अरण्यात पोई घालिती पुण्यवंत त्याते विघ्न जो करीत तोही जन्मे चांडाळ योनी नाणीभेद नेणता करी वैद्यकी जाणोनी औषध दे आणखी तोही होय महापातकी चांडाळ जन्मी संभवे जारण मारण मोहानादी मंत्र जपती कुबुद्धी जन्म होय चांडाळ त्रिशुद्धी वेद मार्ग त्यजिला विप्रू गुरुसी नर म्हणे कवण हरिहरा ते निंदा करून अन्य देवता करी पूजन ऐसा नर तोही पतित होय ब्रह्म क्षत्रिय वैश्य शूद्र आपले कर्म त्यजून मूढमंद आणिक मार्ग आचरे सदा तोची चांडाळ योनी होय शूद्रापाशी मंत्र शिके त्यासी घडती अनेक पातके गंगा गौक्षीर उदके श्वानचर्मी घातले सम विधवा स्त्रियांचा संग करी शिव्या देऊनी अतिथी जेऊ घाली जरी श्राद्ध दिवसी पिंड न करी चांडाळ योनी जन्म पावे माता पिता गुरु द्वेषी तोही जन्मे चांडाळ योनीसी आणिक जन्मे पापवंशी उपजवनी येती पर्ययसा गुरूंची निंदा करी हर्षी सदा करी विप्रद्वेष वेद चर्चा करी बहुअस ऐसा होय ब्रह्मराक्षस भजे आपणा गुरुदेवता दुसरे देवा गुरुनिंदा करिता तो होय अपस्मारी तत्वता दरिद्र रूपे पिडतसे माता पिता गुरुवर जोन वेगळा होय सोडूनी तो बेरडा पोटी उपजोनी महारोगी होऊन राहे सदा वेद दूषण करी आपण अपमान करी त्या ब्राह्मणा कर्मभ्रष्ट होय जाणा मूत्रकृच्छ रोगी होय लोकांची वर्मकर्मे आपण सदा करी उच्चारण तो हृदरोगी होय जाण महाकष्ट भुंजितसे गर्भपात करी स्त्रियांसी वांज होऊनी उपजे पर्ययसी पुत्र झालिया मरती भरवसी गर्भपात करू नये धर्मशास्त्रादी पुराणे सांगता न ऐके कधी जाण अधिक जेवित या दृष्टी लावी आपण बहिराट अंध होऊनी उपजे पत्तिता सवे करी इष्टती गर्धभ योनी जन्म पावती त्यापाशी रश औषधे घेती मृग जन्म त्यासी होय ब्रह्महत्या केली जरी क्षयरोगी होय निर्धारी सुरापानी ओळखा परी श्यामदंती होय जाणा सुवर्ण चोरी केली आसी विद्रूप कुनखी होय पर्ययसी दृष्टी करी गुरुस्त्रियेसी कुष्टी होऊनी उपजे नर आश्वद गोवध करिता वांझज्वरी होय तो निश्चिता सवेची होय अनुतप्तता दोष काही नाही त्यासी विश्वासघातक पर्ययसी जन्म ऐसे होती त्यासी अन्न जीविता वांती होय भरवसी अन्न त्यासी वैरी होय सेवक एकाचा चाळवोन घेऊन जाय तो कवण त्यासी सदा बंधन कारागृही भुंजतसे स्त्री येते चोरून घेऊन जाये मतिहीन जन्म पावे सदा क्लेशी आपण होय अंती जाय नरकासी सर्व जाती मारी नर सर्प योनी होय निर्धार ऐसे दोष असती अपार आता तस्कर प्रकरण सांगेन सुवर्ण चोरी करी नर प्रमेह व्याधी होय निर्धार एखादा पुस्तक करी तस्कर आंधळा होऊनी उपजे वस्त्रे चोरी करी जरी युवा रोगी होय निर्धारी गणद्रव्य चोरी करी गण्यमाळा होऊन उपजे श्वासोश्वासी असेल नर त्याची वस्तू आणि चोर सदा वसे बंधन घर ब्रह्मांड पुराणी बोलिले असे परद्रव्य अपहारी देखा परदत्तापहार विशेखा परद्वेषी नर ऐका अपुत्री होऊन उपजे अन्न चोरी केलिया देखा गुल्मव्याधी होय ऐका धान्यादी तस्करी करी जो का रक्तांगी दुर्गंधी होय शरीर करी का एखादा तैल चोरी तो दुर्गंधी चित्र शरीरी परस्त्री परवस्तू ब्रह्मस्व जो अपहारी ब्रह्म राक्षस जन्म पावे मोती माणिक रत्ने देखा चोरी करी नर ऐका ही न यातीसी जन्मनिका पावे तो नर निर्धारी पत्र शाखादी फळे चोरी खरुजी होय अपरंपरी रक्तपानी निर्धारी गोचिड होय तो निर्धारे
कासे लोह कापूस लवण तस्कर करी नरजाण श्वेत कुष्ठ होय निर्वाण विचारुनी रहाटावे देव द्रव्य अपहारी देखा देव कार्यनाशी अभक्षका पंडरोगी होय निका फल चोरी होय विद्रुप पर निक्षेप चोरी देखा करिता होय सदा शोका धेनु तस्कर धन तस्करादिका उष्ट्रजन्म पावे अवधारा फलचोर होय वनचर जलचोर होय कावळा थोर गृहोपकरणे तस्कर तोही काक जन्म पावे जाणा मधु तस्कर अवधारी जन्म पावे तो घारी गोरस करी चोरी कुष्ठ होय पर्ययसा श्री गुरु म्हणती पतितासी दोष करिता जन्म होय ऐसी आता सांगेन विचार प्रकरणीसी शांती परवी बोलिले असे परस्त्री आलिंगन केली देखा शत जन्म श्वान होय का पुढे मागुती सर्प जन्मनिका भोगी दुःखावधारी परस्त्री योनी पाहे दृष्टीने अंधळा होऊनी जन्मणे बंधू भार्या संपर्क करणे गर्धभर जन्म पावे देखा तोही जन्म सोडोनी सर्पयोनी जन्मोनी पुनरपि नरक जावोनी नाना कष्टभोगी आपण सखा भार्या सवे देखा मातुळ स्त्री असे विशेखा एखादा करी संपर्का श्वान योनी होऊनी जन्मे परस्त्रियेचे मुख न करावे अवलोक जरी पाहिल कुबुद्धिक चक्षुरोगी होऊन उपजे आपण असे शूद्रयाती विप्रस्त्रीशी करीरती दोघे कृमी होऊन उपजती हे निश्चित अवधारा सदा शूद्र संपर्क करी तेची स्त्रियांसी व्यभिचारी जन्म पावे तो कुतरी महादोष बोलिला असे ऐसे तया पतिता प्रती श्री गुरु आपण निरोपिती ऐकत होता त्रिविक्रम भारती प्रश्न केला श्री गुरुसी स्वामी निरोपिले धर्म सकळ ऐकता जाहले मन निर्मळ जरी घडले एक वेळ पाप जाय कवणे परी श्री गुरु म्हणती त्रिविक्रमासी प्रायश्चित्त असे पापासी पश्चाताप होय जासी त्यासी पाप नाही देखा पाप जरी असेल थोर केले अंतःकरणी असेल खोचले त्यासी प्रायश्चित्त असे भले कर्मविपाकी बोलिले असे प्रायश्चित्ताचे विधान सांगेन ऐका स्थिर मने अनेक ऋषींचे असे वचन प्रकार असे ऐका तुम्ही प्रथम द्यावा ब्रह्मदंड त्याने होय पापखंड गोदान द्यावे अलंकृत कांड अशक्य तरी द्रव्य द्यावे निष्क अथवा अर्धनिष्क सूक्ष्म असलिया पावनिष्क स्थूल सूक्ष्म असेल पातक तेणे विधिपै द्यावे अज्ञानकृत पापासी पश्चात्तापे शुद्ध पर्ययसी गुरु सेवा तत्परेसी केलिया गुरु निवारिल नेणता पाप केलियासी प्रायश्चित्त पर्ययसी प्राणायाम द्विशतेसी पुण्यतीर्थी 10 स्नाने 3 गुंजा सुवर्ण द्यावे नदी आचरावी 2 गावे सौम्यपातक याची मात भावे जाती पापे पर्ययसा स्त्री पुरुष दोघात एक पाप पुण्य करीत दोघा सम घडे हे निश्चित दोघे आचरावे प्रायश्चित्त आणखी असे एक प्रकार त्याने होय पाप दूर गायत्री जप 10 सहस्र विप्रा 12 भोजन द्यावे तिल हवन 1 सहस्र करावे तेथे वेदमंत्रे याचे नाव गायत्री कृच्छ श्री गुरु सांगती त्रिविक्रमासी प्रजापत्य कृच्छ देखा असे विधी अतिविशेषा भोजन करावे 1 भुक्तिका अथवा आयाचित भिक्षा उपवास करावे 3 दिवस स्मरण करावे श्री गुरुचरणास येणे जाती सौम्य दोष जे आपणासी सामान्यक अतिकृच्छ असे एक चित्ते मुनी ऐक दोष असतील सामान्यक अज्ञानेची केलिया अन्न घ्यावे 27 ग्रास सकाळी 15 रात्री 12 अथवा दोन्ही 8 ग्रास आयाचित अन्न जेवावे ऐसे सौम्य पातकासी जे विधी असती पर्ययसी महिना 1 नेमेसी अंजळी भरी अन्न जेवावे उपवास 3 करावे देखा प्रकार सांगेन आता अणिका 3 दिवस उपोषका धृते पारण करावे 3 दिवस घृत घेवोनी क्षीर प्यावे दिवस 3 दिवस वायू भक्षुनी पुनः क्षीर 21 दिवस एखादा असेल अशक्त त्यासी असे हे व्रत तीळ गुळ लाह्या पीठ उपवास करावे पर्णकृच्छ करा ऐसी पर्णोदक घ्यावे प्रतिदिवसी करावे तुके उपवासी पश्चात तापे घ्यावे कमल बिल्व अश्वत्थ
कुशोदक मिश्र पान करा नित्य, पान करावे प्रत्य पर्णकृच्छ पर्ययसा. आणि कसे एक प्रकार करावा चांद्रायणाचार, कुक्कुडाड प्रमाण आहार, ग्रास घ्यावे वर्धमान. अमावास्येसी एक ग्रासू, पौर्णिमेसी पंचदशू, कृष्ण पक्षी उतरावया हर्षू, दुसरे मासी हविषान्न. आपले पाप प्रकटूनी उच्चारावे सभास्थानी, पश्चात्तापे जळोनी जाय पाप अवधारा. आता सांगेन तीर्थकृष्य यात्रा करिता पवित्र, वाराणसी श्वेत पर्वत स्नान मात्रे पापे जाती. वरकड तीर्था गेलियासी, गायत्री जप सहस्रेसी पाप जाय त्वरितेसी. अगस्त्य वचन बोलिले असे समुद्र सेतु बंदेसी, स्नान केलिया पर्ययसी. भृण हत्या पापनाशी कृत धादी पातके, विधिपूर्वक शुचीशी जपा कोटी गायत्रीसी. ब्रह्महत्या पापनाशी ऐक त्रिविक्रमा एकचित्ते. लक्ष वेळ जप केलिया सुरापान पाप जायलया. सुवर्णचोरी पापलया सप्तलक्ष जपे जाणा. अष्टलक्ष गुरुतल्पकाशी गायत्री जपता पापनाशी. आता सांगेन पर्ययसी वेदाक्षरे पाप जाय. पवमान सूक्त चत्वारी पठण करिता ब्रह्महत्या दुरी. इंद्र मित्र अवधारी एक महिना जपावे. सुरापानादी पातके जातील येणे सुक्तके. शुनः शेष नाम सुक्तके सुवर्णहर्ता पापजाय. पवमान शन्न इंद्र सुक्त पठण करिता हविषान्न. मास एक जरी पठत गुरुतल्प पापजाय. पंचमास का 6 मास मिताहार करुनी पुरुषे. पुरुष सुक्ते पापनाश पंचमहादोष जातील. त्रिमधु म्हणजे मंत्र सुक्त सुपर्णा त्रिवर्णायुक्त जपावे मंत्र नासिकेत. समस्त पातका प्रायश्चित्तपै नारायण प्रश्न देखा जपावे भक्तिपूर्वका. जातील पंचमहापातका भक्तिपूर्वक जपावे. त्रिपदा नाम गायत्रीसी जपती जे जन भक्तीसी. अधर्मषण त्रियावृत्तेसी सप्तजन्म पापजाय. अर्पमध्य प्रश्नासी तन्विष्णो नाम सुक्तेसी जपती जे जन भक्तीसी सप्तजन्म पापजाय. आणखी असे विधान देखा. अज्ञानकृत दोषांधिका अनुतप्त होऊन विशेखा. पंचगव्य प्राशन करावे. गोमूत्र गोमय क्षीर दधी घृत पुषसार घ्यावे असे विधी तत्व. प्रथम दिवसी उपवास. नीलवर्णींचे गोमूत्र कृष्णवर्ण गोमय पवित्र. ताम्रगायींचे क्षीर शुभ्र श्वेतधेनूचे दधी घ्यावे. कपिला गायीचे तूप बरवे. ऐसे पंचगव्य घ्यावे. एकेकाचे क्लुप्त स्वभावे सांगेन ऐका विधान. गोमूत्र घ्यावे पावशेर अंगुष्ठार्थ गोमय पवित्र. क्षीर पावण 2 शेर दधी 3 पावशेर घ्यावे. घृत घ्यावे पावशेर तिथुकेची मिळवावे कुशसार. घेता मंत्र निर्धार विस्तारुनी सांगेन. कुशासहित 6 रसास एकेकासी मंत्र पृथक असे. प्रथम मंत्र इरावती ऐसे इदम विष्णू. दुसरा देखा मानस्तोके मंत्र तिसरा. चौथा प्रजापती मंत्र. पंचम गायत्री उच्चारा. 6वा व्याहृती प्रणवपूर्वक. ऐसे मंत्रोनी पंचगव्य घ्यावे. अंतत्व होऊनी एक भावे. अस्थिगत चर्मगत पूर्व पापे नासती अवधारा. गायी न मिळे उथके जिन्नसी कपिला गाय मुख्य पर्ययसी. जाती दोष दर्शन मात्रेसी कपिला गायी उत्तम. पंचमहापातक नावे सांगेन ऐक एक भावे. चवथे असती कर्तुनावे. 5वा सवे मिळाला तो. 4घे पातक करीती देखा. एखादा मिळाला त्यासी ऐका. त्यासहित महापातक आहे ती पापे पर्ययसा. ब्रह्महत्या सुरापान एखादा करी गुरुश्री गमन. सुवर्ण चोरी 4था जाण. 5वा पातकी जो मिळे त्यासी. ऐसे पातक घडे जासी प्रायश्चित्त असे त्यासी.
जगद्गुरु दर्शन संतोषी अनुग्रहे पुनीत एखादा वेदशास्त्रज्ञ स्वधर्माचार अभिज्ञ त्यांच्या अनुग्रहे पापघ्न पुनीत होय अवतारा ऐसे श्री गुरु त्रिविक्रमासी प्रायश्चित्त सांगती विस्तारेसी समस्त विप्र संतोषी ज्ञान प्रकाश होऊनिया श्री गुरु म्हणती पतितासी पूर्वी तू विप्र होतासी श्री गुरु माता पिता दूषिसी यास्तव चांडाळ जन्मलासी आता सांगो तुझं अधिक स्नान संगमी मास एक केलिया जाईल तुझा दोष पुनरपि विप्र जन्म पावसी पतित म्हणे स्वामीसी तुझे दर्शन जाहले मजसी कावळा जायमान सरोवरासी राजहंस केवी होय तैसे तुझे दर्शन मात्रे आपण जाहलो पवित्र तारावे आता माते शरणांगता रक्षका परिसलागता लोहासी सुवर्ण होय तत्क्षणेसी सुवर्ण मागुती लोह कैसी होय स्वामी जगद्गुरु तुझे दर्शन सुहारसी आपण झालो ज्ञानराशी अभिमंत्रोनी आता मजसी विप्रामध्ये मिळवावे ऐकोनी तयाचे वचन श्री गुरु बोलती हा सोन तुझा देह जातीहीन केवी विप्र म्हणती तुझ पतिताचे सुधारसी वर्धता तुझे रक्तमासासी ब्राह्मण म्हणती तू थे कैसी सकळे निंदा करतील पूर्वी ऐसा विश्वामित्र क्षत्रिय वंशी गाधी पुत्र तपोबळे करुणी पवित्र विप्र म्हणती आपणा ते ब्रह्मयाची शातस्पर्शे तप केले महाक्लेशे तेने बळे म्हणवितसे ब्रह्मऋषी म्हणोनी इंद्रादी सर्वरासी विनविता होय पर्येसी आपणा ते ब्रह्मऋषी म्हणोनी भोला म्हणतसे देव ऋषी म्हणती तयासी आम्हा गुरु वसिष्ठ ऋषी जरी तो म्हणेल ब्रह्मऋषी आपण समस्त अंगीकारू ऐसे तया वसिष्ठासी विनवी विश्वामित्र ऋषी ब्राह्मण म्हणा आपणासी केले तप बहुकाळ ऋषी म्हणे विश्वामित्रा क्षत्रिय तामस अपात्र देह टाकणे अपवित्र मग विप्रकुळी जन्म होसी मग तू ते व्रतबंध होईल गायत्री प्रबोध तधी तू होशील शुद्ध मग ब्रह्मर्षी नाम तुझे काही केलियान म्हणे विप्र कोपला मुनी विश्वामित्र वसिष्ठाचे शतपुत्र मारिता जाहला तये वेळी ब्रह्मज्ञानी वसिष्ठ ऋषी काही केल्यान होय तामसी अथवा न म्हणे ब्रह्मऋषी तया विश्वामित्राते वर्तता ऐसे एके दिवशी विश्वामित्र कोपेसी हाती हिमनी पर्वतासी घालू आला वसिष्ठावरी विचार करी मागुती मनी जरी वधीन वसिष्ठ मुनी आपणा ते न म्हणती कोणी ब्रह्मऋषी म्हणूनिया इंद्रादिदेव समस्त ऋषी म्हणती वसिष्ठ वाक्या सरसी आपण म्हणू ब्रह्मऋषी अन्यथा नाही म्हणूनिया ऐसा वसिष्ठ मुनिवर मारिताम्या दोष फार म्हणून टाकी गिरिशिखर भूमीवरी पर्ययसा अनुतप्त झाले अंतःकरण वसिष्ठ ऋषी ओळखून ब्रह्मऋषी म्हणून पाचारिले तया वेळी संतोष होनी विश्वामित्र म्हणे ऋषी बोले सत्य माझे घरी तुम्ही आता अन्न घ्यावे स्वामिया ऋषी वचन ऐकोनी बोलतसे वसिष्ठ मुनी तुझ्या श्री सूर्य पचनी पाक करणे अन्न आपणा विश्वामित्रे अंगीकारिले सूर्यपाके अन्न केले सहस्र किरण तापिता वेळे देह सर्व भस्म झाला विश्वामित्र महामुनी अतिसमर्थ अनुष्ठानी पूर्वील देह जाळोनी नूतन देह धरिता झाला मग म्हणती सकळ मुनी विश्वामित्र ब्रह्मज्ञानी ब्रह्मऋषी म्हणोनी झाला त्रिभुवनी प्रख्यात या कारणे तुझा देह विसर जावा जन्म इह अनुतप्त जाहला तुझा भाव होईल जन्म ब्राह्मण कुळी ऐसे त्या पतितासी बोधिती श्री गुरु पर्ययसी लाधले असे सुख त्यासी त्याच्या मानसी नयेची निदान सापडे दरिद्रियासी तो का सांडील संतोषी अमृत सापडे एखाद्यासी तो का सोडील सुखासुखे एखादे ढोर उपवासी पावे सुखाडिया ग्रहासी तेथून जावया तयासी मन नव्हे पर्ययसा तैसे तया पतितासी लाधले ज्ञान निधान राशी नवचे आपुले
बसले मंदिरासी, विप्र आपणा म्हणवी तसे, इतुके होता अवसरी, आली त्याची पुत्र नारी. म्हणती लागले अपस्मारी, म्हणून आलो धावत, जवळी येता स्त्रियेसी, स्पर्शो नको म्हणे तिसी, कोपे करोनी मारावयासी, जात असे तो पतित, दुःख करी त्याची भार्या. जाऊन मी श्री गुरुराया, पती माते सोडून या, जातो ऐका स्वामिया, कन्या पुत्र मज भूत, कोण त्या ते प्रतिपाळत, आम्हा त्यजोन केवी जात, सांगा स्वामी तयासी. जरी न सांगाल स्वामी त्यासी, त्यजीन प्राणपुत्रा सरसी, येरवी आमुते कोण पोशी, अनाथ आपणा स्वामिया, ऐकोनी तिचे वचन, श्री गुरु बोलती हासोन, तया नराते बोलावून, सांगती पर्यैसा, श्री गुरु म्हणती पतितासी, तुवा जावे आपुले घरासी, पुत्र कलत्र शोभता दोषी, तू ते गती नोहे जाण, या संसारी जन्मोनिया, संतुष्ट व्हावे सकळ इंद्रिया, मग पावे धर्म माया, तरीच तरे भवार्णव, या कारणे पूर्वीच जाणा, न करावी आपण अंगना, करोनी तजिता होय पतना, महादोष बोलिजे, सूर्य भूमी साक्षीसी, तुवावरिले स्त्रियेसी, तीस त्यजिता महादोषी, तुझ गती नव्हे जाण, श्री गुरुवचन ऐकोन, विनवी तसे कर जोडून, केवी होऊ याती हीन, ज्ञान होऊनी मागुती, श्री गुरुमनी विचारिती, याचे अंगी असे विभूती, प्रक्षाळावे लुब्धा हाती, मग अज्ञान होय त्यासी, ऐसे मनी विचारुनी, सांगती शिष्या ते बोलावुनी, एखादा लुब्ध पाचारोनी, आना आता त्वरितेसी, तया ग्रामी द्विज एक, करी उदिम वाणिक, त्यासी पाचारिती ऐक, तया पतित सन्निध, श्री गुरु म्हणती तयासी, उदक घेऊनी हस्तेसी, स्तपन करी गा पतितासी, होय आसक्त संसारी, श्री गुरु निरोपे ब्राह्मण, घेऊन आला उदक आपण, पतितावरी घालिता क्षण, गेली विभूती धुवोनिया, विभूती धुता पतिताचे, झाले अज्ञान मन त्याचे, मुख पाहता स्त्री पुत्रांचे, धावत गेला तयाजवळी, आलिंगोनी पुत्रासी, भ्रांती जाहली म्हणे त्यासी, का आलो या स्थळासी, तुम्ही येणे कोण काज, ऐसा मनी विस्मय करीत, आपल्या घरा गेला पतित, सांगती लोकवृत्तांत, विस्मय करी तया वेळी, इतुके होता कवतुक, पाहत होते नगर लोक, आश्चर्य करीती सकळीक, म्हणती अभिनव काय झाले, त्रिविक्रम महामुनी, जो का होता गुरुसन्निधानी, पुसतसे विनयमोनी, ऐका श्रोते एकचित्ते, त्रिविक्रम म्हणे श्री गुरुसी, होतो अनुमान मानसी, निरोप द्यावा कृपेसी, विनंती एक अवधारी, महापतित याती हीन, त्याते स्वामी दिधले ज्ञान, अंग धूता तत्क्षण, गेले ज्ञान केवी त्याचे, विस्तारुनी आम्हासी, निरोपावे कृपेसी, म्हणोनी लागला चरणासी, भावभक्ती करोनिया, ऐसे पुसे त्रिविक्रम यती, श्री गुरुतयासी निरोप देती, त्याचे अंगींची विभूती, धूता गेले ज्ञान ऐका, ऐसा विभूतीचा महिमा, महात्मयाचा हस्तसंगम, प्रपंच होय परब्रह्मे, भस्म महिमा अपार असे, श्री गुरुवाक्य ऐकोनी, विनवी तसे त्रिविक्रम मुनी, देव गुरु शिरोमणी, भस्म महिमा निरोपावा, सिद्ध म्हणे शिष्यासी, भस्म महात्म्य त्रिविक्रमासी, श्री गुरु सांगते विस्तारेसी, एक चित्ते ऐकपा, म्हणे सरस्वती गंगाधर, सांगे गुरुचरित्र विस्तार, ऐकता होय मनोहर, सकळा विष्टे साधती, पुढील कथा पावन, सांगे सिद्ध विस्तारून, महाराष्ट्र भाषे करून, सांगे सरस्वती गुरुदास, इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरु, श्री नरसिंहोपाख्याने सिद्धनामधारक संवादे, कर्म विपाक कथनम नाम अष्टाविंशोऽध्यायः। श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त।